नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग TV9 विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बीड गेवराई मार्गासह धुळे सोलापूर महामार्ग सध्या लुटारूंचा अड्डा बनलाय। लुटीचे एकाहून एक धक्कादायक व्हिडिओ समोर येत आहेत। सिनेमाला ही लाजवणारे कारनामे या भागामध्ये घडतायत। पाहूयात एक रिपोर्ट। या धूम स्टाईल चोरींची सध्या धुळे सोलापूर हायवेवर दहशत पसरली आहे। सीसीटीव्ही मध्ये एक व्हिडिओ कैद झाला म्हणून त्याची गंभीरता समोर आली। ही ऑक्टोबर मधली घटना आहे। ठिकाण बीड ते गेवराई दरम्यानचा रस्ता। वोल्वो बसचा पाठलाग करत दोन मोटरसायकलवर 5 तरुण येतात। ट्रॅव्हल्सच्या वेगाचा अंदाज घेऊन एक मोटरसायकल येते। मागच्या सीटवर बसलेला चोर दुचाकी चालकाच्या अंगावरून एक पाय गाडीवर ठेवत ट्रॅव्हल्सला पकडतो आणि ट्रॅव्हल्सची डिक्की उघडून बॅगा, कुरिअर सर्व महत्त्वाचं सामान रस्त्यावर फेकतो। काहीतरी पडल्याचा आवाज आल्यामुळे ट्रॅव्हल्स चालक गाडी थांबवतो। तोपर्यंत चोर बाजूच्या शेतामध्ये गायब होतो। त्याचे साथीदार रस्त्यावर पडलेला सामान उचलून मागच्या मागे फरार होतात आणि हायवेवर ट्रॅव्हल्सवाल्याला पुन्हा मागे वळता येणार नसल्यामुळे त्याचा नाईलाज होतो। अशाच चोरांचा सध्या धुळे सोलापूर महामार्गावर सुळसुळाट झालाय। 2 दिवसांपूर्वी गेवराईजवळ तेलंगणाहून शिर्डीला जाणाऱ्या कुटुंबाची कार अडवली गेली। लोखंडी रॉडनं मारहाण करून त्यांची लूट झाली। बाजूच्या लेनवरून जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरनं हा व्हिडिओ शूट केला। दहशत इतकी झालीये की खुद्द पोलिसांनाच धुळे सोलापूर महामार्गावर चोरी लुटमार कुठे होते याची ठिकाणं जारी करत लोकांना सतर्क राहण्याचं सांगावं लागतंय। लूटमार कुठे होतीये त्याआधी धुळे सोलापूर महामार्गावर लुटीचे किती पॅटर्न आहेत ते पाहूया। पॅटर्न नंबर 1, कृत्रिम अपघात दाखवून मदतीसाठी वाहनं अडवणं आणि नंतर लूटमार करणं। पॅटर्न नंबर 2, रस्त्यावर अचानक जॅक किंवा खिळे टाकून वाहन रोखणं आणि लूटमार करणं। पॅटर्न नंबर 3, दुचाकीवर एकटा व्यक्ती असेल तर त्याला धक्का देऊन पाडणं आणि धाक दाखवून लूट करणं। पॅटर्न नंबर 4, दुचाकीवर 2 व्यक्ती असतील तर मागच्या व्यक्तीला खेचून लूटमार करणं। पॅटर्न नंबर 5, मागच्या सीटवर महिला असेल तर धावत्या गाडीवरच तिची सोनसाखळी ओढून नेणं। पॅटर्न नंबर 6, ठिबक पाईप रस्त्यावर अंतरून गतिरोधक असल्याचं भासवणं, गाडीचा वेग कमी झाल्यावर अडवून लूटमार करणं। पॅटर्न नंबर 7, दुभाजकाच्या झाडांमध्ये लपून कमी वेगाच्या वाहन चालकांवर थेट हल्ला करणं। त्यामुळे खुद्द पोलिसांनीच धुळे सोलापूर महामार्गावरच्या बीडमधला मांजरसुंबा घाट, चौसाळा बायपास, पारगाव बायपास, समरकुंडी फाटा, इंदापूर फाटा, पारडी फाटा, घुळेमाळ जवळील उड्डाणपूल, तेरखेडा ते येडशी टोलनाका, येडशी बायपास आणि धाराशिव ते तुळजापूर रस्ता इतर वाहन चालकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यात। हे अवेअरनेस म्हणून आम्ही गेल्या मागच्या 15 ते 20 दिवसापासून यामध्ये एक मेसेज प्रस्थापित केलेला आहे। याच्यामध्ये महामार्ग पोलीस असेल, जिल्हा पोलीस असेल, आम्ही रात्रीच्या वेळेस नाईट पेट्रोलिंग हे आम्ही आमच्या 2 गाड्या नाईट पेट्रोलिंगसाठी आम्ही कंटिन्यू ठेवलेल्या आहेत। ट्रॅप सुद्धा लावलेला आमचं पथक आम्ही स्थापन केलेलं आहे। आम्ही रात्री कंटिन्यू पेट्रोलिंग करीत आहोत। चोरी लुटमारीच्या तक्रारी वाढल्यामुळे महामार्गालगत ग्राम सुरक्षा दल, सरपंच, पोलीस पाटील यांना सतर्क केलं गेलंय। 7 वाहनं पोलिसांनी तैनात केली आहेत। मात्र ज्या पोलिसांच्या नावानं चोर दरोडेखोरांच्या मनात दहशत बसायला हवी त्याच पोलिसांना लोकांना सतर्कतेच्या सूचना देण्याची वेळ का येते असाही प्रश्न लोक विचारतायत। अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।